होळीच्या दिवशी मटण थाली टेस्ट केली कारण की नवऱ्याने फक्त मित्रांसाठी माझ्यासोबत भांडण केले आणि हात उचलला. सोबत खेळले आणि कलर खेळली तर थांबून नाही आले. उडी मारून जातात काय ते भोसरीतून आले पण मी माय बाप घरदार सोडून तुमच्या मागे आली. त्याचं काय ते मित्र जास्त की बायको हे आज तुम्हाला आज कन्फर्मेशन करायला लागली. आलो नाही का मी काल आलो नाही का. हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर हा व्हिडिओ ना होळीच्या दुसऱ्या दिवसचा आहे, ज्या दिवशी ग्रहण होतं, जो मी आज अपलोड करत आहे कारण प्रमोशनची कामं जास्त असल्यामुळे लेट अपलोड होत आहे. तर होळीच्या दिवशी फक्त मित्रांसाठी नवऱ्याने इतका राडा केला ना माझ्यासोबत, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिले ह्या बायांना भेटा, ह्या आमच्या सोसायटीच्या बाया आहेत आणि ह्यांनी सगळ्यात अगोदर मोहिनी हजारेला कलर लावायची हिंमत केली. त्याच्यानंतर कलर वगैरे खेळून मी घरात आली तर नवऱ्याचं वेगळंच घराणं चालू झालं होतं. तसं त्यांच्या मित्रांचे त्यांना कंटिन्यू कॉल होते. आधी पण भांडण्याचं कारण आमचे मित्रच होते की मला ते आवडत नाही मित्रांसोबत फिरणं वगैरे. अरे आपल्या आयुष्यात बायको आलेली आहे तर बायकोला वेळ दिला पाहिजे, बायकोचं ऐकलं पाहिजे. तर नवरा मित्रच करत होता. त्याच्यात त्यांचं हे कंपनीचं शर्ट होतं पांढऱ्या कलरचं, तर हे खराब झालं होतं. त्याच्यामुळे ते पण टेन्शन मलाच, माझं शर्ट खराब झालं. मग शेवटी माझ्याकडे जे क्लीनर असतात ना ते क्लीनर टाकलं मी आणि क्लीनरनं खरंच ते निघालेलं आहे. म्हणजे खूप छान क्लीनर असल्यामुळे ते डाग जे होते ना ते संपूर्ण निघाले होते. आणि त्याच्यानंतर होळी खेळायची होती. तसं तर आम्ही रात्री होळी खेळलो होतो पण आता सकाळी पण खेळायची होती. तर म्हटलं चला नवऱ्याला थोडासा कलर लावूया. परंतु नवऱ्याचा जीव अडकलेला होता मित्रात. माझे मित्र ते भोसरीहून आले, इकडून आले आणि तिकडून आले आणि मी काही त्यांना सोडायला तयार नव्हती कारण मला माहिती होतं मित्र सगळे एकत्र आले की ड्रिंक ते घेणार आणि ड्रिंक घेतले की मग ते विनाकारण माझ्यासोबत भांडतात, मारतात आणि काय काय करतात. म्हणून ते ड्रिंकसाठी मी त्यांना म्हणजे त्यांच्यासोबत जाऊच नव्हती देत. कपडे आता मध्ये घालायला आहे कपडे. हाय लव नाही का? लव नाही का? नाही मला पाहिजे तसा लावीन मी, तुमच्या मर्जीप्रमाणे लावीन. फक्त नाही उठा, सोपा खराब होईल. या इकडे. आता त्यांच्या मित्राचे त्यांना कंटिन्यू कॉलवर कॉल चालू होते आणि सोसायटीच्या बायांनी खाली डीजे वगैरे लावला होता आणि त्यांचा पण आवाज देणं चालू होतं. मी 5 मिनिट भेटून मी बी येतो. स्वराजले पाठव. हा अजून कर मग पप्पा लाव मग हॅपी होली. अरे ते जेवून राहिली ताटात कलर पडेल ना. पडू दे चालते ते दे. अरे पप्पा लाल नको ना, दुसरा कोणचा लाल. दिवाळी दिवाळी त्या बापाचे फटाके फोडा लागतात आता. हॅपी बायको सोबत कलर खेळायचं सोडून आयुष्यासोबत खेळले आणि कलर खेळली तर थांबून नाही आले. आयुष्यासोबत खेळले एक परी वापस येतो 5 मिनिटात. नाही मी वहिनी आहो त्याची. आमनं विचार मग असा आहे मग तुला माहिती आहे मी ऐक. अरे यार 5 मिनिटं वापस बोलू नाही. तर त्यांना थांबवण्याचा म्हणजे खूप मी प्रयत्न केला होता कारण भरपूर दिवस झाले होळी आम्ही खेळलो नव्हतो. एवढं चांगलं सगळं सध्या चालू आहे. म्हणजे नाही का रात्री ते आले होते तर त्यांनी मुलांसाठी पिचकाऱ्या, कलर आणि चॉकलेट वगैरे म्हणजे येताना ते मुलांसाठी काही ना काही खाऊ आणतात आणि मग थोडंसं काही ते पिले वगैरे की मग त्यांचं सुरू होऊन जाते आणि मला ते भांडण नको किंवा काही नको, मागचे दिवस पुढं नको, त्याच्यामुळे मी त्यांना जाऊ देत नव्हती. आणि होळीच्या दिवशी साहजिकच आहे माणसं पितात पण आणि मटण मच्छी तेच त्यांना पाहिजे. आपण कोणाच्या खायला थांबू शकत नाही. परंतु मी त्यांच्याकडून मग मी हे प्रॉमिस घेत होती कारण मला असं वाटत होतं की ते खोटं बोलून जाणार की बाबा मी 10 मिनिटात येतो आणि 1-1.5 तास येणारच नाही. मला असं वाटत होतं. नाही मम्मीला बी घेऊन जा. 5 मिनिटं वापस येतो मी पण येतो. आवाज तिथं पोट्टे आहे. आणि मग सोसायटीतल्या ज्या बाया होत्या तर त्यांची पण होळी चालू झाली होती आणि ग्रहणाच्या दिवशी गरोदर स्त्री आणि लहान मुलांसाठीच होळी खूप होती. परंतु आमच्या सोसायटीमधल्या ज्या बाया होत्या तर त्यांनी डीजे लावला होता आणि आम्ही इथे नाचायला गेलेलो होतो. तर मला असं वाटलं होतं की नवरा खोटं बोलत आहे आणि म्हणून
तर आम्ही सोसायटीतल्या महिलांनी खूप छान असा डान्स वगैरे केला, कोल्ड्रिंक घेऊन वगैरे डान्स केला आणि मग नवऱ्याला नाही हो करता करता नवरा शेवटी गेलाच मित्रांना भेटायला. मला प्रॉमिस करून गेला होता की 10 मिनिटात मी परत येणार आणि खरंच तसंच झालं. मला इथं 10 मिनिटं होत नाही तर नवरा चाबी वगैरे घेऊन पार घरी परत आला होता. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही भरपूर अशी होळी खेळलो सोसायटीच्या लेडीज वगैरे. त्याच्यानंतर घरी आले. घरात आल्यानंतर मग थोड्या वेळ आराम केला आणि 6:45 वाजता मग आंघोळीला पाणी ठेवलं. आधी स्वरा आणि स्वराजला म्हणजे स्वरा गेली, त्याच्यानंतर मी स्वराजची आंघोळ करून दिली. तोपर्यंत मी घर वगैरे आवरून घेतलं, म्हणजे झाडू वगैरे मारला आणि गणेशजीने पोछा वगैरे मारून घेतला आणि स्वराजची आंघोळ झाल्यानंतर स्वराजची आंघोळ करून दिली. मग यांनी आंघोळ केली, मग मी केली आणि आत्ता फायनली मी देवपूजा केलेली आहे. तर वाजलेली आहेत 8. तर आता मस्तपैकी कारण देवाला पण ग्रहण असते तर त्याच्यामुळे मस्तपैकी आता देवपूजा वगैरे माझी झालेली आहे फायनली. आणि हे मी घेतलेलं आहे बघा, तुम्हाला पाहिजे असेल तर टॅग प्रोडक्ट मी करणार आहे. आणि ही रांगोळी बघा किती सुंदर आणि दिसत आम्ही आहे, आंघोळ बघू शकता. केल्यानंतर म्हणजे देवाचं पण स्नान वगैरे करून दिलं कारण ग्रहणामुळे. तर नवऱ्याचं असं म्हणणं आहे की माझ्यामुळे त्यांची होळी खराब झाली आणि त्याच्यामुळं ना ते इकडं तिकडं म्हणजे फिरतायत. तर आता माझा नवरा मला जेवण करायला बाहेर घेऊन जात आहे. चलताना मला जेवण करायला बाहेर घेऊन. हां चला ना, मग 8 वाजले ना. पप्पा तुमच्याजवळ पैसे आहेत काय? न्यूट्रेला खायचं चॉकलेट सारखं. आणि खरंच माणसं कसे असते, होळीला ड्रिंक करतात, नॉनव्हेज खातात, मित्रांसोबत होळी साजरी करतात. परंतु मगाशी माझा नवरा गेला आणि 10 मिनिटात परत आला आणि ते बघून मला खरंच खूप छान वाटलं की होळीच्या दिवशीसुद्धा माझा नवरा संपूर्ण दिवस घरात होता आणि मी बाई बरी दिवसभर बाहेर डान्स करत होती. माझ्यासोबत माझी मुलं पण होती आणि ते एकटेच घरात होते, परंतु खाली पण आले नाही आणि काहीच नाही. तर आता त्यांना जायचं होतं, परंतु मी त्यांना काही आज जाऊ दिलं नाही. मी बोलली त्यांना उद्या जावा. तर मला जे मसाले आले होते ते भरपूर मसाले आले होते, त्याच्यातले काही मसाले त्यांना पण मला द्यायचे होते. तर अशा पद्धतीने ते बोलत होते मी जातो, परंतु एका ठिकाणी मी त्यांची बॅग लपून ठेवली होती. तर त्यांना हे मसाले दिलेले आहेत मी त्यांच्या शॉप म्हणजे ह्या त्यांच्या रूमसाठी, जेणेकरून ते काही बनवून नाही म्हटलं म्या. नाही म्हटलं ना मी, नका जाऊ ना. सोड ना, चाललो मी. सोड. कुठं चालले? अरे ते टाकतो ना बरोबर, बसतो नाही. मला जेवायला नाही येत ना. तर मला खूप सारे मसाले पार्सल म्हणून म्हणजे प्रमोशनसाठी आले होते आणि हे बिर्याणी मसाला वगैरे होते. हे सर्व मसाले मला त्यांना द्यायचे होते, तर ते त्यांनी बॅगेत वगैरे भरून घेतले. त्याच्यानंतर मी मेकअप वगैरे केलेला आहे. तर बघा, हा मेकअप मी स्वतः शिकलेली आहे. आता मी स्वतःचा मेकअप वगैरे करत असते. तो खूप छान दिसतो. तर माझा लुक मेकअपवरचा कसा दिसत आहे नक्की सांगा. आणि गणेशजीचा म्हटलं आपल्यामुळे होळीचा दिवस खराब झाला तर तो चांगला करूया. तर पटापट मी आवरून घेतलं, मुलांचं पण आवरून दिलं आणि फायनल लुक माझा कसा दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे सर्व प्रोडक्ट जे आहे ते मी खाली टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे, तर तुम्हीसुद्धा खरेदी करू शकता. कसं दिसत आहे माझा लुक नवीन नक्की सांगा. कारण आधी तर आपल्याला मेकअपमधलं काही येत नव्हतं, परंतु आता परफेक्ट आपण मेकअप करू शकतो. तर आम्ही निघालो, स्वराज मी आणि गणेशजी आम्ही निघालो जेवण करायला. परंतु स्वराज दिवसभर म्हणजे रंगात खेळला, डान्स केला, त्याच्यामुळे तो भरपूर असा थकला होता. परंतु घरून निघताना त्याने बिस्किट आणि दूध घेतलं होतं आणि पपई खाल्लं होतं, त्याच्यामुळे त्याचं काही एवढं टेन्शन नव्हतं. तर गाडीवर त्याला लागली झोप लागली. त्याच्यानंतर आम्ही डिशेस ऑर्डर केल्या. एक नॉनव्हेज थाली ऑर्डर केली आणि व्हेजिटेरियन ऑर्डर केली एक थाली. कारण गणेशजीला नॉनव्हेजच खायचं होतं. ते बोलत होते की तुझ्यासोबत मी व्हेज खातो. म्हटलं नको बाबा, तुम्ही नॉनव्हेजच खा, कारण आधीच तुमचा माझ्यामुळे होळीचा दिवस खराब झाला. तर आणि स्वरा आणि माझ्यासाठी आम्ही व्हेज थाली ऑर्डर केली होती एकच, कारण आम्ही दोघी एकाच थालीमध्ये जेवतो. तर आमच्या दोघीसाठी व्हेजिटेरियन थाली ऑर्डर केली होती. तर सगळ्यात पहिले ही गणेशजीची थाली आहे, ते म्हणजे नॉनव्हेजवाली, ती त्यांना दिलेली आहे. परंतु ते तर गेलेले आहेत सध्या बाहेर, म्हणजे याच्या मागच त्यांच्या शॉप म्हणजे जिथं ते काम करतात तर त्याचं शॉप आहे.
तर इकडं गणेशजी नॉनव्हेज खात आहे, मी व्हेजिटेरियन थाली ऑर्डर केली होती. स्वराने मी आम्ही ते खात आहे आणि स्वराजला टाकून दिलेलं आहे चेहऱ्यावर. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ब्लॉगची वाट बघण्यासाठी खरंच थँक्यू सो मच की लोक माझ्या ब्लॉगची वाट बघतात, परंतु प्रमोशन जास्त असल्यामुळे माझं वेळेवर व्हिडिओ अपलोड करणं होत नाही. तर त्याच्यानंतर आमचं बिल आलं, बिल तुम्ही बघू शकता. नंतर गणेशजीने बिल वगैरे पे केलं आणि आम्ही निघालो. तर निघाल्यानंतर ब्राउनी की श्रावणी काय ते म्हणतात केक, मला त्याचं नाव नाही येत आहे, तर ते स्वराला दिसलं आणि स्वराला ते खायचं होतं. मग काय बापाने गाडी थांबवली आणि पोरीला घेऊन चला दिलं. फ्रेंड्स, त्याच्यानंतर आम्ही आलो आलेलो घरी. आहो बाहेरून जेवण करून वगैरे. तर इथे खाणं चालू आहे, अजूनही कार्यक्रम चालूच आहे खायचा बघा. आधी स्वराने खाल्लं, मग हा म्हणजे माझ्यासाठी पण पाहिजे. तर हे आत्ता जाऊन ते घेऊन आलेले आहे बघा. आत्ता ते बघू शकता घड्याळ तुम्ही किती वाजलेले आहेत. 11:15 झालेले आहेत ना. आत्ता इकडं खाण्याचा कार्यक्रम चालू आहे आमच्या इथं. जा खा बेटा, चल लवकर. हां, असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय बाय.